सख्या रे धुरळा टिपक्यांची रांगोळी मालिकेतील अपूर्वाबद्दल तुम्हाला माहिती आहे का? ज्ञानदा रामतीर्थकर ही या मालिकेत अपूर्वाची भूमिका साकारत आहे. गेल्या काही दिवसापासून स्टार प्रवाह वाहिनीवरील अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवर 4 ऑक्टोबरपासून टिपक्यांची रांगोळी ही मालिका सुरू झाली. या मालिकेतून एकत्र कुटुंबाचे महत्त्व अधोरेखित केले जात असून कनिटकर कुटुंबाची ही गोष्ट आहे. या मालिकेत अभिनेता चेतन वडनेरे हा प्रमुख भूमिकेत दिसत आहे. चेतन या मालिकेत शशांक कनिटकर हे पात्र साकारत आहे. चेतनसोबत या मालिकेत ज्ञानदा रामतीर्थकर ही देखील प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे. ज्ञानदाने आतापर्यंत अनेक मराठी मालिका आणि चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ज्ञानदाचा जन्म 26 जून 1995 रोजी झाला. ज्ञानदाचे प्राथमिक शिक्षण हे पुण्यातील शिवाजीनगर PES मॉडर्न हायस्कूलमध्ये झाले आहे. त्यानंतर ज्ञानदाने पुण्यातील मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स या कॉलेजमधून कॉमर्स विषयात पदवी घेतली. कॉलेजमधील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ज्ञानदाने अभिनय क्षेत्राचे धडे गिरवायला सुरुवात केली. ज्ञानदाने सुरुवातीला थिएटर आर्टिस्ट म्हणून काम केले. 2016 आणि 17 या वर्षात ती TV इंडस्ट्रीत आपलं नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आली आणि त्यानंतर सिनेसृष्टीतील तिच्या प्रवासाला सुरुवात झाली. 2017 मध्ये तिने सख्या रे या मराठी मालिकेपासून अभिनय क्षेत्रामध्ये आपले पहिले पाऊल ठेवले. यात तिची वैदेही ही व्यक्तिरेखा प्रचंड गाजली. प्रेक्षकांनीही तिच्या भूमिकेचे फार कौतुक केले. यानंतर जिंदगी नॉट आउट, शतदा प्रेम करावे, इयर डाऊन यासारख्या अनेक मालिकेत विविध भूमिका साकारल्या. मराठीशिवाय स्टार प्लस या हिंदी वाहिनीवरील शादी मुबारक या मालिकेतही तिने काम केले. विशेष म्हणजे 2020 मध्ये प्रदर्शित झालेला धुरळा चित्रपटात तिला काम करण्याची संधी मिळाली. यात तिने दिव्या बाबर हे पात्र साकारले होते. तसेच येत्या काही दिवसात ज्ञानदा ही दिल दोस्ती दुनियादारी आणि D3 दिल दोस्ती धोका या चित्रपटात दिसणार आहे. सध्या ज्ञानदा ही टिपक्यांची रांगोळी या मालिकेत अपूर्वाचे पात्र साकारत आहे. तिचे हे पात्र प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीत पडताना दिसत आहे.